आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारे आरोपींना ताब्यात घेऊन 1,62,000 रुपये मुद्देमाल हस्तगत. उमरज पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी. कराड तालुक्यातील हनुमानवाडी गावचे हद्दीत दिनांक 12/2/2026 रोजी रात्री 7:30 ते 8:30च्या दरम्यान श्री सुनील श्रीरंग अर्जुगडे राहणार हनुमानवाडी तालुका कराड यांची घराचे पाठीमागे ठेवलेली बीकन कंपनीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटार अज्ञात आरोपीने चोरून नेल्याबाबत उमरज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमरज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना मौजे उमरज तालुका कराड गावचे हद्दीत पाटण तिकटणे येथे एक भगव्या रंगाचे टाटा कंपनी 4 चाकी वाहन संशयितरित्या मिळून आल्याने त्याची पाहणीकरिता त्यामध्ये एक पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर आढळून आल्याने त्याबाबत वाहन चालक निवास संभाजी खाडगे, त्याच्यासोबत असणारा सूरज संजय शेळके दोघे राहणार लक्ष्मीनगर उमरज तालुका कराड यांना सदर मोटारीबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने त्यांना सदर वाहनासह उमरज पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. त्यावेळी वरील दोघांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सांगितले की हनुमानवाडी तालुका कराड येथून एका घराच्या पाठीमागून आम्ही पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर्स चोरून आणल्याचं सांगितलं. सदरची कारवाई माननीय श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक साहेब सातारा, माननीय डॉक्टर वैशाली कडूकर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, माननीय राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस हवालदार युवराज पवार, पोलीस हवालदार विकास शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार कोळी, पोलीस कॉन्स्टेबल यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास युवराज पवार, पोलीस हवालदार हे करत आहेत. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.